नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर तेजस देवस्कर दिग्दर्शित देव माणूस हा चित्रपट मी पाहिला। चला तर मग जाणून घेऊ की हा चित्रपट कसा आहे। तर सर्वप्रथम या चित्रपटात ज्या कलाकारांनी काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल बोलूया, त्यांचा परफॉर्मन्स कसा झालेला आहे। तर सर्वप्रथम महेश मांजरेकर सरांनी जो आधीचा चित्रपट केला होता जुनं फर्निचर असाच काही धाटणीचा होता, तर त्यामध्ये त्यांचा अभिनय मला खूप आवडला होता। तर ह्या चित्रपटामध्ये जे केशव कॅरेक्टर प्ले केलेले आहे त्यामध्ये वेगवेगळ्या छटा आहेत आणि त्या सर्व छटा महेश मांजरेकर सरांनी खूप छान निभावलेल्या आहेत। म्हणजे सुरुवातीला देव माणूस, मग नंतर परिस्थिती अशी येते की तो क्रिमिनल बनतो, तर ते सगळ्या छटा खूप छान निभावलेल्या आहेत। काही इमोशनल बाजू आहेत चित्रपटाला, तर त्या खूप छान निभावलेल्या आहेत। महेश मांजरेकर सरांना हॅट्स ऑफ, एक अंडररेटेड ऍक्टर मानला जातो मराठी इंडस्ट्री मधला ते आणि त्यांनी खरंच खूप छान अभिनय केलेला आहे आणि पूर्ण चित्रपट त्यांच्या खांद्यावर नेलेला असं म्हणायला हरकत नाहीये। त्यानंतर रेणुका शहाणे मॅम, त्यांनी तोड ऍक्टिंग केलेली, म्हणजे त्यांच्या अभिनयामध्ये एक सरळता, एक सिंपलनेस आहे, तर ते सगळं त्या रोलसाठी हवं होतं आणि ते त्यांनी एक्झॅक्टली दिलेलं आहे त्या रोलसाठी म्हणायला हरकत नाही। त्यानंतर विलनच्या रोलमध्ये सिद्धार्थ बोडके ज्यांनी खूप छान ऍक्टिंग केलं, म्हणजे त्या काळात आपल्याला नाही का अमरीश पुरी वगैरे यांचे जे चित्रपट असायचे त्यांचा खूप राग यायचा, असं वाटत ह्याला जाऊन तिकडेच जाऊन मारा वगैरे, तसाच रोल सिद्धार्थ बोडके यांनी केलेला आणि मला वाटतच नाही की त्यांचे आधीचे चित्रपट कमी आहेत वगैरे। काय ऍक्टिंग केलेलं, इतकी भन्नाट ऍक्टिंग केलेलं, खरंच त्यांना हॅट्स ऑफ आणि भारी ऍक्टिंग केलेली। म्हणजे असं राग येतो त्यांचा रोलचा आणि तेच खरं तर त्यांच्या कामाची पोच पावते आणि मला वाटतं की एक त्यांच्या एक करिअरला तो हा चित्रपट कुठेतरी टर्निंग पॉइंट असणार आहे मला असं वाटतं। त्यानंतर सुबोध भावे पोलीस इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये, तर त्यांचाही अभिनय, जेवढी स्क्रीन टाइम आहे त्यांच्याकडे काही त्यांच्या रोलला घेऊन एक सिक्रेट आहे, तर तोही सिक्रेट त्यासोबत त्यांनी अभिनय खूप छान केलेला आहे। त्यानंतर आता येत की चित्रपटाची कथा काय आहे, तर एकूणच कथा अशी आहे की महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे हे जे केशव आणि लक्ष्मी कॅरेक्टर आहेत ते लोन घेतात मुलाच्या शिक्षणासाठी आणि ते लोन सिद्धार्थ बोडके म्हणजे दिलीप ह्याकडनं घेतात आणि ते लोन त्यांना फेडता येत नाहीये आणि त्यासाठी तो जो दिलीप आहे तो त्यांना खूप त्रास देतो। त्या त्रासाला वैतागून ते पुढे काय करतात, पुढे त्यांचं काय होतं, हे सगळं पाहण्यासाठी एकंदरीत तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल। जर का मी सांगितलं तर ते खूप अन्याय होईल चित्रपटाला, तुम्हाला मजा येणार नाही चित्रपटाला, कारण पुढे जाऊन ज्या परिस्थितीमधनं ते केशव हे कॅरेक्टर म्हणजे महेश मांजरेकरांचं केशव हे कॅरेक्टर जातं ते इतकं भयान दाखवलेलं आहे आणि त्याला लागूनच त्यांनी इतके छान छान प्रयोग केले, म्हणजे वारीचा असेल किंवा दशावतारी जे सीन केलेलं आहे त्यासोबत त्या सिच्युएशन सोबत, ते खूप छान आहे। त्यामुळे कथा एकंदरीत खूप छान आहे आणि वध ह्या चित्रपटाचा हा रिमेक आहे, त्याचीच ही कथा आहे, कारण मी तर वध चित्रपट पाहिला नाही, पण असं म्हणतात की त्या चित्रपटाची कथा आहे हे। काही जण म्हणतात की अडॅप्टेशन आहे, पण काही जण म्हणतात रिमेक आहे। तर खरंच मी वध पाहिला नाही त्यामुळे मला माहित नाहीये, तुम्ही सांगू शकता मला। तर एकंदरीत कथा खूप आवडली मला। त्यानंतर जर का तुम्ही डिरेक्शन पाहिलं तर डिरेक्शन खूप छान झालं, पण काही ठिकाणी फ्लॉज सुद्धा आहेत। फ्लॉज म्हणायला गेलं तर कुठेतरी असं वाटतं की काहीतरी ठिकाणी ड्रॅग झालंय, खूप ड्रॅग डिरेक्शन वाटतं आणि कुठेतरी वाटतं की खूपच छान काम करून घेतलेलं की महेश मांजरेकर सरांकडनं खूप छान काम करून घेतलं, खूप ओव्हर वाटत नाही। म्हणजे महेश मांजरेकर सर म्हटल्यावर खूप डार्क ऍक्शन वगैरे येते, त्यांचं जे इमेज आपल्या मनात ती अशी, पण डिरेक्टरांनी खूप छान काम करून घेतलंय, जसं हवंय तसाच रोल करून घेतला असं म्हणायला हरकत नाही। डिरेक्शन छान आहे पण अजून छान झालं असतं असं कुठेतरी वाटतं। आता येत की स्क्रीन प्ले कसा आहे चित्रपटाचा, जर स्क्रीन प्ले बघायला गेलं तर खूप फास्ट पेस आहे, म्हणजे एक एक गोष्टी घडत जातात, इतक्या ट्विस्ट आहे चित्रपटामध्ये आणि इतक्या छान छान गोष्टींसोबत ते ब्लेंड केले, म्हणजे दशावतार असेल, वारी असेल, इतके छान छान इमोशनल सीन्स त्याला दिलेले आहेत आणि इतके छान ब्लेंड केले, त्यामुळे खूप फास्ट स्क्रीन प्ले असं म्हणायला हरकत नाही। कुठेतरी इंटरव्हल नंतर थोडा ड्रॅग होतो चित्रपट, पण तिथे थोडं नंतर पुन्हा पिकअप करतो चित्रपट आणि क्लायमॅक्स कडे जाईपर्यंत खूप छान चित्रपट वाटतो आपल्याला। तर मला असं वाटतं की स्क्रीन प्ले पण सुद्धा फास्ट आहे। म्युझिक जर का तुम्ही पाहिलं तर वारीचं जे गाणं आहे ते खूप छान वाटतं आणि जे ओव्हरऑल बॅकग्राऊंड स्कोर आहे तो खूप छान वाटत होता, पूर्ण मोठ्या पडद्यावर जेव्हा पाहत होतो तेव्हा चित्रपट, तर ते खूप छान झालेलं आहे। म्युझिक
ची बाजू खूप छान सांभाळलेली आहे म्हणायला हरकत नाही चित्रपटामध्ये. आता बघूयात की ओव्हरऑल चित्रपट कसा झाला. तर ओव्हरऑल चित्रपट खरंच सांगू तर महेश मांजरेकर सरांनी, ते बोलतात ना महेश मांजरेकर सर हॅज स्टील द शो. इतका छान ऍक्टिंग केलेली आहे महेश मांजरेकर सरांनी, कारण इतकं काही आहे ना त्या कॅरेक्टरमध्ये. त्यानंतर जेव्हा ते क्रिमिनल बनतात आणि त्यानंतर ती परिस्थिती काय काय करायला लावते त्यांना, ते इतकं भयान दाखवलंय, इतकं डेंजर दाखवलंय. खरंच महेश मांजरेकर सरांना हॅट्स ऑफ. ते त्या रोलमध्ये कुठेही त्यांना बसवा ते ती ऍक्टिंग करून देतात. त्यामुळे खरंच खूप छान ऍक्टिंग केलेलं आहे महेश मांजरेकर सरांनी आणि खूप छान चित्रपट बनलेला आहे. एकंदरीत जे बोलतात ना की एक चित्रपटामध्ये जे ट्विस्ट असायला हवे ते एक्झॅक्टली ट्विस्ट या चित्रपटामध्ये दिसतात आपल्याला. आणि जे इमोशन्स नंतर जे सेकंड हाफ मध्ये क्रिएट केलेले आहेत दशावतार आणि वारीचे ते खूप छान वाटतात. आणि एकंदरीत हा खूप छान चित्रपट झालेला आहे. फक्त एवढंच की थोडंसं कुठेतरी ते डिरेक्शनचे जे फ्लॉज आहेत ते थोडे कमी झाले असते तर अजून मजा आली असे असं मला वाटतं. आणि असं म्हटलं जातं की वध हा चित्रपटाचा रिमेक आहे, पण जेव्हा एखादा चित्रपटाचा रिमेक असतो तेव्हा तो एक लेवल अप असायला पाहिजे. तर तसाच हा एक लेवल अप गेलेला असं मला तरी वाटतं. मी वध पाहिला नाही पण एक लेवल अपच आहे. म्हणजे जर का तुम्ही ऍक्शन सीन्स पाहिले, जर का ते क्रिमिनल वाले सीन्स पाहिले तर एक लेवल अप आहेत. आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीला एक 2025 मधला तरी ऍटलिस्ट भारी चित्रपट मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता येऊयात की रेटिंग किती मी देणार आहे. तर एकूण 5 पैकी मी चित्रपटाला 4 ही रेटिंग देणार आहे. इतका छान मला चित्रपट वाटला. तर तुम्ही हा चित्रपट पाहायला नक्की जा, खूप चित्रपट आवडेल तुम्हाला. तर हे होतं माझं रिव्ह्यू देव माणूस या चित्रपटाबद्दल. तुम्ही हा जर का चित्रपट पाहिला तर नक्की सांगा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.